सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सी एस केचं रिव्ह्यू आणि ॲनालिसिस करणार आहोत. सो ओव्हरऑल त्यांचं ऑप्शन वॉज क्वाईट गुड आणि त्यांनी मेन फोकस यावेळेस इंडियन प्लेयर्सवर खूप जास्त केला आहे. त्यांची आता बॅटिंग ऑर्डर 80% इंडियन कोर आहे. स्पिनर पण सगळे जवळजवळ इंडियन आहेत आणि बॉलिंगमध्ये पण बऱ्यापैकी इंडियन त्यांनी ठेवलेत. आणि सी एस केची मेन स्ट्रेंथ यावर्षी स्पिन अटॅक आहे त्यांचा. त्यांनी अश्विनला परत पिक केलं आहे, सॅम करनला घेतलं आहे आणि असे खूप प्लेयर म्हणजे रवींद्रला परत आणलं, कॉन्वेला आणलं. त्याच्यामुळे दे हॅव टेक्निकली तोच त्यांनी कोर कंटिन्यू केला इकडे पण. आणि अजून वी वूड से की बॉलिंग म्हणजे पेस अटॅक जो आहे तो थोडा काय म्हणतात अनकुक्ड म्हणण्यापेक्षा थोडासा अजून फिनिशिंग नीट करता आलं असतं असं मला वाटतं आहे. ओव्हरऑल मिडल ऑर्डर जो आपण म्हणतो तीसुद्धा त्यांनी इंडियन ठेवलेली आहे. ओपनिंगचा स्लॉट जो आहे तो ओव्हरसीजचा आहे. सो ओव्हरऑल सी एस के इज रेडी आणि आय कॅन से की दे आर बेटर टीम ॲज ऑफ नाव. आणि फॉर देम टू परफॉर्म इज म्हणजे सगळ्या जे प्लेयर त्यांनी घेतलेत त्यांनी दे शूड प्ले. म्हणजे प्रत्येक प्लेयरनी एकेका मॅचमध्ये खेळून चालणार नाही. टीम एफर्ट पाहिजे असं मला वाटतं. आणि पर्सनली ऋतुराज गायकवाडसारखा प्लेयर आहे तो मागचा सीझन त्याचा थोडासा नॉट गुड म्हणू किंवा ठीकठाक होता. आता ही हॅज टू प्ले अ बिग रोल की मे बी धोनीची पण शेवटची IPL आहे ही, असं त्याच्या एअरपोर्ट लुकवरनं वगैरे असं खूप लोक म्हणतात की दिस कुड बी द लास्ट. सो त्याच्यासाठी आता फ्युचरसाठी पण ऋतुराज गायकवाडनी आता CSKमध्ये सेट व्हायला पाहिजे. आणि मेन म्हणजे कॅप्टन्स गेम असं त्यांनी खेळायला पाहिजे. म्हणजे सेल्फलेस कॅप्टन जसं रोहित शर्मा खेळतो तसं नाही अगदी, पण ही शूड प्ले. तर आता बघूया स्क्वॉड आपण यांची. सो ही आहे त्यांची स्क्वॉड आफ्टर द ऑक्शन जे झालं दुबई नाही कुठेतरी सौदीमध्ये झालं. सो दिस इज द स्क्वॉड. सो की फीचर्स किंवा की एलिमेंट्स असं म्हणू शकतो तर अश्विनला परत आणलं आहे जसं मी मगाशी म्हणलो. अजून सॅम करनचा कमबॅक झाला आहे, खलील अहमदला आणलं आहे, अजून श्रेयस गोपाल आणि परफेक्ट 2 बॅट्समन इंडियन. म्हणजे पहिला म्हणजे राहुल त्रिपाठी बेस्ट बाय आणि दुसरा म्हणजे दीपक हुडा. तो सुद्धा एक परफेक्ट बाय आहे फॉर CSK आणि थोडासा तो बॅलन्स क्रिएट करतो टीममध्ये. आणि मेन नूर अहमद जो गुजरातकडनं खेळत होता, अफगाणिस्तानचा स्पिनर आहे, एक्सलंट चॉईस. आणि तो नूर अहमद विल बी द की फॅक्टर व्हाईल प्लेइंग इन चेपॉक. आणि चेपॉकमध्ये कंपल्सरी दे विल गो विथ 3 स्पिनर्स म्हणजे अश्विन, जडेजा आणि नूर अहमद फिक्स. आणि ओव्हरऑल ओव्हरसीजमध्ये ते जास्त ओव्हरसीजमध्ये त्यांनी सॅम करनला घेतलं आणि नेथन एलिस तो ऑस्ट्रेलियन पेसर त्यालासुद्धा घेतलं आहे. सो आणि जेमी ओव्हरटन बॅटिंग पण करतो, बॉलिंग प्रॉपर करतो. सो त्याचंसुद्धा एक ऑलराऊंड ऑप्शन CSKकडे आहे. आणि मेन इश्यू CSKचा असा आहे जो मला जाणवला, दॅट इज वीक हे बॅटिंग जी टेक्निकली पॉवर हिटिंग लागते. म्हणजे जो सध्याचा T20चा IPLचा फेज झाला आहे की जस्ट उचली ये बॉल मार असं फुल ऑन, तर त्या एका ह्याला दे वोंट सर्वाईव्ह की बॅटिंग थोडी खूप अशी डिफेन्सिव्ह आहे त्यांची. सो मी आता 11 दाखवतो प्रॉबेबल. सो दिस इज द प्रॉबेबल 11. ऋतुराज गायकवाड, रचिन रवींद्र. सो हा जो एक स्पॉट आहे ओपनिंगचा तर तो माझं सगळे म्हणत आहेत ओव्हरऑल जे लोक एक्सपर्ट जे आहेत ते म्हणत आहेत की डेव्हन कॉन्वे शुड ओपन. पण माझं पर्सनल पर्स्पेक्टिव्ह आहे की रचिन रवींद्रचा जो फॉर्म होता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये म्हणजे त्या फॉर्मप्रमाणे ही शूड ओपन. किंवा तो वन डाऊन पण येऊ शकतो. रचिन रवींद्र आणि कॉन्वेलसुद्धा घेऊ शकतात. हे सुद्धा एक कॉम्बिनेशन होऊ शकतं. कारण टेक्निकली एका 11मध्ये फक्त त्यांचे 3च ओव्हरसीज प्लेयर वापरले जात आहेत. सो तो एक एक्स्ट्रा स्पॉट ओपन राहतो कारण खूप ओव्हरसीज असे ऑप्शन पण नाही त्यांच्याकडे फॉर बॅटिंग. सो पुढे राहुल त्रिपाठी, शिवम दुबे, दीपक हुडा, जडेजा, सॅम करन, धोनी, रवी अश्विन, मथीश पथिराणा आणि मुकेश चौधरी. इथे मुकेश चौधरीच्या ऐवजीसुद्धा खलील अहमद कॅन बी अ व्हेरी गुड ऑप्शन. आणि तोच मला खरं ठेवायचा होता, पण मुकेश चौधरी मागच्या सीझनमध्ये पण CSKकडनं खेळला आहे. सो मे बी धोनीचा तो फेवरेट किंवा असं यूज्ड बॉलर आहे. सो आय वुड से पण मोस्टली खलील अहमद विल प्ले. आणि जो मी पॉईंट इथे केला की पॉवर हिटिंगचा इश्यू आहे तो एकच आहे की शिवम दुबे सोडला
किंवा फॉर दॅट मॅटर रवींद्र जडेजासुद्धा असं खूप पॉवर हिटिंग नाही करत. ओन्ली शिवम दुबे मॅचे 50 रन 18 किंवा 20 बॉल अशी जी क्विक फायर इनिंग लागते फिनिशिंगला, ती अशी कुठल्या बॅट्समनकडनं एक्सपेक्टेशन नाही ठेवू शकत. आणि धोनीचा स्पॉट इज लाईक तो धोनी मोस्टली आला तर एक 2-3 ओव्हर शिल्लक राहायलाच असणार तेव्हा येणार, आणि असं 8-9 नंबरलाच येणार किंवा 10 नंबर 8 नंबर जसा मागच्या सीझनमध्ये मधनंच अशा कुठल्या तरी मोमेंटला यायचा. तसं सो हाच एक इश्यू आहे की अशी पिंच हिटिंग नाही त्यांच्याकडे. जसे रसल आहे, पॉवेल आहे KKRकडे. अजून हैदराबादचा हैदराबाद थोडी आउट ऑफ सिलेबस आहे सगळ्यांसाठीच. बट ओव्हरऑल सगळ्या टीमकडे तो एक परफेक्ट पिंच हिटिंगचं 2-3 बॅट्समन आहेत जे CSKकडे नाही आहेत. सो दॅट कुड गिव्ह देम अ बिट ऑफ अ ट्रबल वाईल चेझिंग. आणि मेन म्हणजे की CSKसाठी स्पिन टू विन. प्रत्येक चेपॉकचा गेम इज जस्ट फॉर स्पिन. मग इथे इम्पॅक्ट प्लेअरमध्ये मी नूर अहमद म्हणलं आहे. इवन दे हॅव अ ऑप्शन ऑफ विजय शंकर, पण विजय शंकर परत तो असा मिडल ऑर्डर किंवा लोअर ऑर्डरला येतो, पण त्यांनी असं खूप काय भारी परफॉर्म नाही केलं की त्याला घेतील. सो डेव्हन कॉन्वेचं नाव मी इथे ठेवलं आहे, पण मे बी हील मेक इट इन टू 11. खलील अहमदसुद्धा हील मेक इट इन टू द 11 मे बी. आणि नेथन ॲलिस कदाचित येईल कदाचित नाही, नॉट शुअर. पण पहिला गेम त्यांचा मुंबईबरोबर इन चेपॉक, सो दॅट गेम विल बी बेस्ट. एल क्लासिको फर्स्ट गेम. आणि अजून एक इशू मे बी आय वुड से पेस बॉलिंग आहे. कारण पेस बॉलिंगला ऑप्शन आहेत, बट खूप असं कोणी स्पेशलिस्ट नाही पथिराणं सोडलं तर. आणि इंडियन फास्ट बॉलर्स म्हणजे पथिराणा एक सोडला तर देर इज नो अदर की असं स्पेशलिस्ट बॉलर आहे. जसं लास्ट टाईम दे हॅड मुस्तफिझुर रहमान आय गेस. असा स्पेशलिस्ट बॉलर पाहिजे त्यांना, ती कुठेतरी एक आहे. आणि दुसरं म्हणजे ऑप्शन फॉर ओव्हरसीज प्लेअर म्हणजे 80% जवळजवळ अख्खी टीम ही इंडियन बेस्ड आहे. तर टोटल म्हणजे इथे तरी 1 2 3 4 5च ओव्हरसीज प्लेअर त्यांनी मुळात घेतलेत अख्ख्या स्क्वॉडमध्ये. सो त्यातले 4 पिक करणं ते टेक्निकल हे आहे सगळं. आय वोंट गो टू डीप इन टू दॅट, बट ओव्हरऑल लुक्स गुड. आणि चान्सेस ऑफ क्वालिफिकेशन आर देअर अनलेस अँटिल कुठल्या तरी मागच्या वर्षीसारखं RCB सारखी टीम होपफुली त्यांच्या मध्यात येणार नाही. पण मागच्या वर्षी स्लाईट दे डिडंट क्वालिफाय, बट ओव्हरऑल RCB ऑल्सो प्लेड व्हेरी वेल इन दॅट सीझन. म्हणजे शेवटचे 6 मॅचेस जिंकणं इज ऑल्सो गुड थिंग. म्हणजे मागचा IPL तुम्हाला माहिती आहे की खूप रन स्कोरिंग ओव्हरऑल असं सगळं होतं. त्या सर्कमस्टान्सेसमध्ये RCBनी पण खूप भारी खेळले आहेत. सो क्रेडिट गोज टू दॅम ऑल्सो. सो आता क्वालिफिकेशन आहे होपफुली ऑन कार्ड्स फॉर देम. आणि बॅटिंगचाच एक इश्यू आहे की पॉवर हिटिंगचं काय. बाकी इंडियन कोर आहे इट्स गुड फॉर बॅटिंग, पण व्हॉट वुड बी की चान्सेस की काय करतील क्वालिफाय नॉट शुअर. आय एम नॉट शुअर. सो आय वुड रेट द CSK टीम 9 on 10. आणि होपफुली दिस सीझन आय एम नॉट शुअर थालाचा शेवटचा सीझन असेल का नाही, बट खूप वर्ष आले दे हॅव नॉट वन अ ट्रॉफी. म्हणजे खूप वर्ष म्हणण्यापेक्षा 2 वर्ष झाली आता, 3 वर्ष प्रिसाइजली. सो दे शुड विन अ ट्रॉफी. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचे व्ह्यूज टाका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.